वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाउज डिझाइन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक आणि साडीला खूप सुंदर असे लुक येणारे डिझाइन बनवायची असते। त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला नवीन डिझाइनची आयडिया द्यायची असते, तर कशी द्यावी हे सुचत नाही। तर आजची जी काही डिझाइन आहे खरं तर ही खूप सुंदर आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला आजच्या ह्या डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित म्हणजे कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। म्हणजे मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि खरं तर ना हा काठपदरचा ब्लाउज पीस आहे, म्हणजे काठपदरच्या साडीवरचा। आणि याला ना खूप छान असा मोठासा काठ आहे आणि हा जो काही काठ आहे तर हा खरं तर आपण सगळ्यात आधी कट करून सेपरेट केलेला आहे, म्हणजे हा काठ वापरून आपल्याला खूप सुंदर अशी डिझाइन बनवता यावी यासाठी। त्याचबरोबर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी। सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती टोटल किती आहे तर ते दाखवते बघा। इथून बंद बाजूच्या साईडने आपण टाकत असतो उंची, तर उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं आपण टोटल इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि टोटल 5.5 इंच शोल्डरची मार्किंग सुद्धा केलेली आहे। एवढंच नाही, त्याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आहे 5.5 इंच। क्रॉस मध्ये 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून टाकत असतो आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, म्हणजे छातीची टोटल घडी। सो अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला। आता सगळ्यात आधी इथे आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे। सो बघा, मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। तर इथे 9.5 गळा आहे, अर्धा इंच मार्जिन असं टोटल मी 10 इंचाला मार्किंग करून घेतली। त्यानंतर पुन्हा आडवी 2.5 इंचाची आपल्याला इथे एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे लाईन ड्रॉ करून इथे एक बॉक्स तयार करायचा आहे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो आणि मग त्यानंतर आपण जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती इथे करत असतो। सो बघा, मग या पद्धतीने बॉक्स तयार केल्यानंतर तुमच्या गळ्याचा जो काही आकार असेल तर तो ड्रॉ करायचा आहे। सो इथे सुद्धा आता आपण गळ्याची मार्किंग करून घेऊयात। तर बघा, इथे मी 1.5 ला मार्किंग केलेली आहे। आता ही जी काही मार्किंग आहे तर ही थोडीशी चेंजही होऊ शकते। सगळ्यात आधी बघा, ह्या पद्धतीने मी अगदी फेंट मार्किंग करते आणि शोल्डरला आपल्याला खरं तर ते जॉईन करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जी काही 1.5 इंचाची मार्किंग होती ना बघा, तिथून आपण ह्या पद्धतीने एक कर्व ड्रॉ करून घेतलेला आहे। आता हा थोडासा मी डार्क करते, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की परफेक्ट अशी गळ्याची मार्किंग आपली कुठली आहे। एवढंच नाही, ते इथे अजून एक मार्किंग करायची आहे आपल्याला बघा या पद्धतीने। ठीक आहे, सो बघा, मग फायनली आपली जी काही गळ्याची मार्किंग होती तर ती झालेली आहे आणि आता आपण इथे कटिंग करायला सुरुवात करूयात। सो बघा, मग इथून सुरुवात करायची आहे आपल्याला। त्यानंतर बघा, हे इथेही पर्यंत कट करायचं आणि हा खालचा जो काही गोलाकार शेप आहे तिथे सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण हे पार्ट डायरेक्ट कट करून सेपरेट केलेले आहे। त्यानंतर इथूनही मार्किंग करायचं आणि हा जो काही मधला आहे ना तर हा आपला पॅच आहे, तर हा काठाचा तयार करायचा आहे। सो पुढे तुमच्या ते लक्षात येईलच। सो बघा, मग अशा पद्धतीने फायनली आपली गळ्याची मार्किंगही झालेली आहे आणि कटिंग सुद्धा झालेली आहे। आणि जर तुमच्याकडे पण काठपदरची साडी असेल किंवा छोटासा काठ किंवा कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। सो बघा, मग अशा पद्धतीने मार्किंग कटिंग झाल्यानंतर आता आपण हा बॅक पार्ट इथे स्टिच करायला सुरुवात करूयात। सो बघा, मग सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, त्यानंतर आपण कटिंग केलेल्या अस्तरचे हे 2 पार्ट 2 वेगवेगळ्या साईडला ठेवून घेतलेले आहे। त्यानंतर आता इथे पिना लावून घेऊयात, जेणेकरून स्टिचिंग करताना ते हलायला नको आणि आपला शेप चेंज व्हायला नको, खरं तर यासाठी। ठीक आहे, सो बघा 2-2 पिना मी लावलेल्या आहे आणि आता आपण इथे टीप मारायला
सुरुवात करूयात. सो बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला काय करायचं आहे, कुठल्याही एका साईडने तुम्ही इथे टिप मारायला सुरुवात करू शकतात. सो मग मी इथून स्टार्ट करते. तर सगळ्यात आधी आता इथून आपल्याला साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या, टीप मारताना मार्जिन कमी जास्त व्हायला नको, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा शेप येणार आहे आणि आपला गळ्याचा शेप अगदी परफेक्ट प्रॉपर येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इथपर्यंत टीप मारून झाल्यानंतर खालच्या म्हणजे कमरेच्या साईडने टीप मारताना आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन इथे पकडायचं आहे. कंटिन्यू लगेचच दुसऱ्या साईडने सुद्धा बघा कमरेच्या साईडला अर्धा इंच मार्जिन पकडलं आणि त्यानंतर जिथे आपला शेप स्टार्ट होतोय तिथून आपल्याला फक्त पाव इंच एवढंच मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. खरं तर हा खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे, तर हा तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा. या पद्धतीने टीप मारून झाल्यानंतर जे काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा. मग तो कमरेच्या साईडचा असो किंवा हा गळ्याचा मधला जो काही पार्ट आहे ना तो हा संपूर्णच कटिंग करायचा. महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जेवढं अस्तर आहे त्याच लेवलमध्ये आपल्याला हा मेन फॅब्रिक ठेवायचा आहे. फक्त जिथे आपण टीप मारलेली आहे तिथेच, ठीक आहे. साईडचा आपण लगेच कट केलेलं नाहीये, तर ते आपल्याला नंतर कट करायचं आहे. पुढे ते तुमच्या लक्षात येईलच. आणि बघा मग फायनली आपण हे इथे एक्स्ट्राचा कट करून घेतला. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हा जो काही शेप आहे ना याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे पार्ट सरळ करू तर ते प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावे. त्याचबरोबर जसा आकार आपण इथे ड्रॉ केला, कटिंग केला, आतापर्यंत स्टिच केलेला आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि इथे कानाकोपऱ्यावर सुद्धा अगदी व्यवस्थित कट मारायचा आहे. कट्स मारताना आपल्याला मेन ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. कट्स मारून झाल्यानंतर ह्या पद्धतीने बघा हा पार्ट मी ते सरळ करून घेते. अगदी व्यवस्थित शेप आपल्याला इथे बाहेर काढून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा जो काही पार्ट आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे दापटीप. सो बघा मग आता सुरुवातीला काय करायचं आहे, जे काही आपला गळ्याचा शेप आहे ना शोल्डर पासून तिथून स्टार्ट करायचं आणि दापटीप द्यायची. आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे दापटीप देताना जे काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा लक्षात राहू द्या. बऱ्याचदा आतला अस्तरचा कपडा वरती दिसतो आणि मग संपूर्ण फिनिशिंग आपली बिघडते. सो तसं होऊ देऊ नका. इथपर्यंत दापटीप झाल्यानंतर कंटिन्यू लगेचच आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा इथे दापटीप देऊन घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की गळ्याचा पार्ट आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपलं सोबतच फिनिशिंग सहित इथे रेडी होत आहे. तर गळा आणि कमरेचा पार्ट परफेक्ट रेडी करण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. आणि जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला ह्या पद्धतीने परफेक्ट असं हे नक्की स्टिच करता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी काही पद्धत आहे या पद्धतीमुळे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघू शकतात, ठीक आहे. सो बघा मग दुसऱ्या साईडला सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे दापटीप देताना अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेताच आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे. आणि अगदी सावकाश आपल्याला हे सगळं करायचं आहे म्हणजे फिनिशिंग बिघडायला नको. सो बघा परफेक्ट हे दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहे. त्यानंतर आता कडेकडेने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची. आणि जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. सो बघा मग जेवढा अस्तर आहे ना अगदी त्याच लेवलमध्ये आपल्याला हे दोन्ही पार्ट रेडी करायचे आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं. सो म्हणूनच मग अगदी व्यवस्थित आणि सावकाशपणे आपल्याला या सगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या आहे. आणि एक पार्ट तर रेडी झालेला आहे आपला. सेम त्याच पद्धतीने इथे तुमच्या लक्षात येईल दुसरा पार्ट सुद्धा आपला रेडी झालेला आहे. म्हणजे फायनली हे दोन्ही पार्ट आपले अगदी परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झाले. शेप वगैरे अगदी परफेक्ट आलेले आहे. आता यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला जो काही आपला मधला पॅच आहे काठाचा तर तो तयार करून घ्यायचा आहे. एवढंच नाही तर त्यासाठी आपल्याला इथे कॅनव्हास पेपर देखील लागणार आहे.
गळा, ब्लाऊज, पॅच वगैरे हे बनवण्यासाठी आपण पेपर कॅनव्हास यूज करतो. हा पॉइंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात राहू द्या. कारण की कॅनव्हास पेपर मध्ये सुद्धा बरेचसे प्रकार असतात. सो म्हणून मग हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. सो बघा, डबल फोल्ड करून घेतलं. बंद बाजूच्या साईडने ह्या पद्धतीने मी इथे हा पॅच ठेवून घेतलेला आहे. आता काय करायचं, सगळ्यात आधी जसा हा पॅच आहे ना, अगदी बरोबर त्याच लेवलमध्ये काटोकाट आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. बघा, काही लगेचच एक्स्ट्रा घ्यायची गरज नाहीये. पहिली स्टेप आहे की जसं आहे तसंच इथे मार्किंग करून घ्यायची. आता ही मार्किंग केल्यानंतर बघा, इथे साईडने थोडंसं किंचित आपल्याला इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट फेंट दिसते, तर ती आपल्याला डार्क करायची आहे, जेणेकरून सेंटर बसून दोन्ही साईडचे शेप आपले सेमच यावे यासाठी. आता ही मार्किंग केल्यावर खाली पाव इंच एवढं मार्जिन ठेवायचं आणि आपल्याला साईडने सुद्धा मार्जिन ठेवायचं आहे. जोडण्यासाठी लागणार आहे आपल्याला आतल्या साईडने म्हणून. आणि वरच्या साईडने ना पाव इंच एवढंच ठेवायचं, म्हणजे खालच्या आणि वरच्या साईडने पाव इंच आणि साईडनी आपल्याला 1 इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे. आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे अस्तर. सो बघा, मग मी ह्या पद्धतीने हा पार्ट इथे ठेवून घेते आणि अगदी व्यवस्थित कडेकडेने कट करून घेते, म्हणजे आपल्याला जेवढं अस्तर लागणार आहे ना, अगदी बरोबर त्याच लेवलमध्ये. ठीक आहे, इथून इथपर्यंत. आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हा जो काही पॅच आहे तर हा बनवायचा आहे काठापासून. तर मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, छान असा मोठासा काठ आहे. खरं तर म्हणूनच आपण ही डिझाईन बनवू शकतो. जर काठ छोटा असता तर मग आपल्याला ही डिझाईन बनवणं जरा अवघड झालं असतं. आणि बघा, अगदी परफेक्ट आपल्याला हा काठ पुरत सुद्धा आहे. सो एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेते दोन्हीही साईडचं. आणि बघा, मग सगळ्यात आधी काय करायचं, आता काठ ठेवलेला आहे, त्यानंतर त्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यावर ठेवायचा आहे कॅनव्हास पेपर. आणि ह्या पद्धतीने ठेवल्यावर सगळ्यात आधी हा जो काही वरचा शेप आहे तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर कंटिन्यू खालच्या साईडला सुद्धा जी काही मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावर टीप मारायची. त्यानंतर एक्स्ट्राचं खालच्या साईडचं कट करायचं आणि हा जो काही शेप आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. एवढंच नाही तर साईडने सुद्धा जे काही तुम्हाला एक्स्ट्रा दिसतं ना तर ते सुद्धा इथे कट करायचं, म्हणजे आपल्याला पॅच बनवणे इझी जाईल. आता हे कटिंग झाल्यानंतर इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पॅच सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि बघा, मग हे मी सरळ करून घेतलेलं आहे. आता सरळ झाल्यानंतर खालच्या साईडला द्यायची आहे दाबटीप आणि वरचा जो काही शेप आहे तिथे सुद्धा दाबटीप द्यायची. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, याची आपल्याला खरं तर काळजी घ्यायची आहे. आणि बघा, मग अगदी परफेक्ट असा शेप आपला इथे तयार झालेला आहे. त्यानंतर आता कडेकडेने सिंपल अशी टीप मारायची आहे आपल्याला, म्हणजे अस्तर, आतला कॅनव्हास पेपर आणि काठ हे सगळंच एकमेकाला अगदी परफेक्ट प्रॉपर असं जॉईंट व्हावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि किंचितसं कडेचं मी इथे कट केलेलं आहे, खूप काही केलेलं नाहीये, कारण की साईडने आपल्याला इथे मार्जिन लागणारच आहे. सो फायनली हा पॅच रेडी झाला. सेंटरपासून फोल्ड करायचा आहे. चॉकच्या साह्याने मी इथे एक मार्किंग केलेली आहे. आणि आता ब्लाउज पीसचा जो काही कपडा आहे ना त्याचा आपल्याला छोटासा त्रिकोण इथे तयार करून घ्यायचा आहे. खरं तर त्याआधी आपण इथे एक लेस लावूयात. तर याचा जो काही काठ आहे तर हा आहे कॉपर गोल्डन, सो त्यामुळे कॉपर गोल्डन कलरची आपण इथे लेस घेतलेली आहे. कानाकोपऱ्यावर अगदी परफेक्ट प्रॉपर अशी फोल्ड करायची आहे. जर का तुमचा काठ गोल्डन असेल, सिल्वर असेल, सो मग त्यानुसार तुम्हाला इथे लेस यूज करावे लागेल. इथे कॉपर गोल्डन काठ होता म्हणून कॉपर गोल्डन कलरची लेस मी यूज केली. ठीक आहे, आता इथे परफेक्ट अशी लेस लावून झालेली आहे. फिनिशिंग ही खूप सुंदर आलेली आहे. आणि मगाशीच मी म्हटलं होतं की ब्लाउज पीसच्या कपड्याचं खरं तर आपल्याला इथे छोटासा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. तर मग बघा, एवढंसं छोटासा फॅब्रिक होतं इथे, तर ते ह्या पद्धतीने क्रॉसमध्ये मी फोल्ड केलेला आहे, म्हणजे त्रिकोण टाईपमध्ये टीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कट करायचं आहे. सेम त्याच पद्धतीने अजून एक त्रिकोण आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे आणि त्याचं सुद्धा इथे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. सो बघा, मग फायनली 2 त्रिकोण इथे तयार झाले. आता सगळ्यात आधी आपण हे त्रिकोण ना अगदी कडेने एक टीप मारून जॉईन करून घेऊयात. कडेने एक टीप मारली की पुन्हा सरळ करून आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग अगदी परफेक्ट आणि
छान यावी यासाठी. आणि हे तयार झाल्यानंतर आता बरोबर मध्यभागी आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. सो सिंपल मी इथे मध्यभागी टीप मारून घेतली. आणि आता यावरच आपल्याला एक लेस लावायची आहे. तर जी काही आपण वरच्या साईडला यूज केलेली आहे तीच लेस इथे आपण लावून घेऊयात. सो बघा, मग सुरुवातीला मी किंचितशी फोल्ड केलेली आहे. खरं तर वरची लेस लावण्याच्या आधी सुद्धा तुम्ही ही मधली लेस इथे लावू शकतात. आणि बघा, मग अगदी परफेक्ट अशी बरोबर मध्यभागी टीप मारून घेतलेली आहे. आणि लेस छोटी आहे तरी सुद्धा दुसऱ्या साईडने टीप आपण मारून घेतलेली आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा छोटासा पॅच आपला तयार झालेला आहे. सो आता आपल्याला हा जो काही पॅच आहे तर हा इथे जो काही आपले 2 पार्ट तयार केलेले आहे ना, तर तिथे जॉईंट करून घ्यायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याआधी आपल्याला या पार्टला टक्स टाकायचे आहे. सो बघा, मग आपण मध्ये 1.5 इंच किंवा 2 इंच एवढं सोडून देऊयात. आणि त्यानंतर मार्किंग करायची आहे. आणि 4 इंच उभा टक्स पॉईंटची सुद्धा मार्किंग करायची आहे. खरं तर सेंटरपासून 4 किंवा 4.5ला आपण मार्किंग करतो. सेम त्याच हिशोबाने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही साईडची अगदी बरोबर एकाच लेवलला येईल याची सुद्धा खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा, मग अगदी व्यवस्थित मी टक्स पॉईंटची मार्किंग करून घेतली. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला तिरका टक्स टाकायचा आहे. लक्षात राहू द्या, टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे आपल्याला. सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन अगदी प्रॉपर असं लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा, मग फायनली दोन्ही साईडनी परफेक्ट असे टक्स टाकलेले आहे. परफेक्ट टक्स असतील तर फिनिशिंग आणि फिटिंग खूप सुंदर येते. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा आठवणीने अगदी परफेक्ट टक्स टाकून घ्यायचे. त्यानंतर बघा, आपल्याला जी आपण पॅचला लेस यूज केली ना, तीच लेस इथे कडेकडेने लावून घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा लेस लावताना अगदी व्यवस्थित कानाकोपऱ्यावरती किंचितशी अशी फोल्ड करून लावायची आहे, जेणेकरून आपला जसा शेप आहे तसाच शेप आपला यावा यासाठी. एवढंच नाही तर गळा संपल्यानंतर कंटिन्यू आपल्याला कमरेच्या साईडने ही लेस लावून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं की आपली डिझाईन अजूनच सुंदर अशी उठून दिसते. जर तुम्हाला लावायचे नसेल तरी सुद्धा चालेल, पण मी आता लावणार आहे आणि तुमच्या लक्षातही येईल की कमरेच्या साईडने लेस लावल्यामुळे आपल्या डिझाईनला किती सुंदर असं लुक सुद्धा येणार आहे. आणि एवढंच नाही तर या लेसला आपल्याला दुसऱ्या साईडनी सुद्धा टिप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडनी टिप मारण्याची सवय लावून घ्यायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही. आणि मोस्ट 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 इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो त्यामुळे मग मी इथे दोन्ही साईडने टिप मारली. आता थोडंसं किंचितचं मार्जिन ठेवत आपल्याला इथे ही लेस पुन्हा लावून घ्यायची आहे. याचाच अर्थ आपल्याला 2 लेअरमध्ये ही लेस लावायची आहे. तुम्ही सिंगल लेअरमध्ये लावू शकतात. सिंगल लेअरमध्ये अजून ब्रॉड लेसही लावू शकतात, किंवा मी ज्या पद्धतीने अगदी नाजूक बारीक छोटीशी लेस इथे 2 लेअरमध्ये लावत आहेत तर सेम तसंही तुम्ही इथे लावू शकतात. आणि बघा, मग गळ्यापासून बरोबर कमरेपर्यंत अगदी व्यवस्थित एकसारखी आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आता या लेसला सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे. खरं तर इथे मी कॉपर गोल्डन कलरची लेस यूज केली. मी पुन्हा सांगते, तुमच्या ब्लाउजला जर गोल्डन वर्क असेल किंवा सिल्वर असेल तर त्याला मॅचिंग तुम्ही लेस यूज करायची आहे. मी नाजूक छान छोटीशी लेस यूज केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार इथे ब्रॉड लेस देखील यूज नक्कीच करू शकता. सो बघा, मग एक साईडने अगदी परफेक्ट असं 2 लेअरमध्ये आपण लेस लावून घेतलेले आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. सो बघा, मग इथे खालच्या साईडने मी सगळ्यात आधी इथे लेस लावायला सुरुवात केलेली आहे. आणि अगदी बरोबर जसा शेप आहे त्यावरच मॅच करत करत आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे. खरं तर तुमच्या लक्षात येईल की मी ही जी काही लेस आहे तर ही अगदी सावकाशपणे लावत आहे, कारण नुसतं लावायची म्हणून लावायची नाही आपल्याला. तर आपला जो काही गळ्याचा आकार आहे तर तो मेंटेन ठेवायचा आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा असं होतं की गळ्याचा आकार असा खूप सुंदर येतो, पण लेस योग्य पद्धतीने न लावल्या गेल्यामुळे आपला गळ्याचा आकार बिघडतो. आणि तसं होऊ नये त्यासाठी अगदी सावकाशपणे आपल्याला लेस लावायची असते. कुठे गोलाकार शेप आहे, कुठे कानाकोपरा आहे, तो कोपऱ्यावर अगदी व्यवस्थित ती अशी एकावर एक ठेवून लावायची आहे, म्हणजे क्रॉसमध्ये थोडीशी. सो ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला नक्कीच लक्षात आल्या पाहिजेत, जे आपण थोडंसं फोल्ड करत असतो खरं तर ते एकमेकावर. आणि बघा, एका लेवलमध्ये लेस लावल्यानंतर सेम जसं आपण एक साईडला 2 लेअरमध्ये लावलेले आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे अजून थोडासा डिस्टन्स ठेवत ही लेस लावून घ्यायची आहे. सो बघा, मग तिथे सुद्धा डिस्टन्स व्यवस्थित मेंटेन राहील
याची सुद्धा खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि फायनली तुमच्या लक्षात येईल की किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित जे काही दोन्ही पण आपले पार्ट्स होते तर तिथे आपण ही लेस लावून घेतलेली आहे. आणि लेस लावताना ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा मग फायनली हे दोन्ही पार्ट्स आपले इथे रेडी झालेले आहेत. आणि यानंतर आता आपल्याला इथे जो काही आपण तयार केलेला पॅच होता तर तो लावून घ्यायचा आहे. थोडंसं किंचितचं तिरकं वगैरे असेल तर ते सुद्धा कट करून व्यवस्थित परफेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा मग काय करायचं आहे, जो काही आपला अस्तरचा पार्ट होता ना तर तो ह्या पद्धतीने ठेवायचा आहे, म्हणजे कटिंग करताना जो होता ना तो. आणि जशी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच सगळ्यात आधी आपण एक मार्किंग करूयात, म्हणजे आपल्याला ना हा पॅच जोडणं सोपं जावं यासाठी. आणि बघा मग इथून बरोबर अगदी परफेक्ट तिथे आपण ठेवलेला आहे. आणि आता आपण इथे टीप मारून हे जोडून घेऊयात. सो सुरुवातीला इथे तुम्ही डबल टीप देऊन अगदी व्यवस्थित असे लॉकही करू शकतात, म्हणजे काय होईल की ते तिथे पॅक होईल आणि ब्लाऊज कितीही यूज केला तरी सुद्धा तिथून शिलाई निघण्याचे किंवा ब्लाऊज खराब होण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि इथे शेवटी सुद्धा डबल टिप देऊन अगदी परफेक्ट असं लॉक करायचं, म्हणजे सुरुवातीला आणि शेवटी असं दोन्ही पण. ठीक आहे. आता एक साईडचा पॅच लावून झालेला आहे, म्हणजे एक साईडने जोडलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा इथे जोडून घेऊयात. आणि इथे सुद्धा जोडताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन आपल्याला लॉक करायचा आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. बऱ्याचदा आपण नुसती टिप मारतो आणि मग काय होतं लगेच तिथून शिलाई निघायला सुरुवात होते. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला ह्या स्टेप्स इथे फॉलो करायच्या आहे. आणि बघा मग फायनली आपण हा पॅच इथे अगदी परफेक्ट छान असं प्रॉपर फिनिशिंग सहित जोडलेला आहे. तुमच्या लक्षात येईल की लुकही खूप सुंदर आलेले आहे, डिझाईनही खूप मस्त आहे, वेगळी आहे थोडीशी. आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जी काही नॉट आहे ना तर ती लावून घ्यायची आहे. सो इथे मी रेडीमेड कॉपर गोल्डनची लेस घेतलेली आहे. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर सफिशियंट असते. त्यानंतर गळ्याच्या मधला जो काही मेन फॅब्रिक होतं तर त्याचा मी थोडासा इथे कपडा घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला लटकन बनवणे इझी जावं यासाठी. आणि साईडने पण ते किंचितसं कट करून आपल्याला अगदी परफेक्ट असं चौकोनी इथे तयार करायचं आहे, म्हणजे छान फिनिशिंग सहित आपल्या इथे लटकन तयार व्हावं यासाठी. आणि बघा ह्या पद्धतीने फोल्ड करत अगदी झटपट आपण इथे लटकन बनवणार आहोत. तुम्हाला जर रेडीमेड लटकन लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात, किंवा याआधी लटकन डिझाईनचे खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, तर त्यापैकी तुम्हाला जे काही लटकन आवडत असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही डिझायनर लटकन नक्कीच बनवू शकतात. किंवा मी आता ज्या पद्धतीने बनवत आहे तर तसंही बनवू शकतात. हे जे काही लटकन आहे हे सुद्धा अगदी सोपं आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे सोपं असून सुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतं. सो तसं सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. बघा आता मी तुम्हाला सरळ करून दाखवते, म्हणजे फायनल लुक लटकनचं कसं आहे ते तुमच्या लक्षात येईल. तर मध्यभागी बरोबर कट करायचं आहे. आणि आता शोल्डरला साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपल्याला हे नॉट इथे लावून घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या, नॉटला डबल टिप देऊन अगदी परफेक्ट असं आपल्याला लॉक करायचं आहे. एक साईडची जी काही मार्किंग आहे सेम तीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा इथे करून घ्यायची आहे. आणि तिथे सुद्धा अगदी डबल टिप देऊन लॉक केलेला आहे. आता मार्किंग करून आपण एकाच लेवलमध्ये का लावतो, कारण फिनिशिंग आणि फिटिंगला प्रॉब्लेम येऊ नये यासाठी. ठीक आहे. सो बघा मग फायनली परफेक्ट असे नॉट आपण लावून घेतलेले आहे. एवढंच नाही तर छान अशी आपली डिझाईन सुद्धा इथे तयार झालेली आहे. सो तुम्हाला मी थोडंसं जवळून लुक दाखवते, म्हणजे डिझाईनची आयडिया तुम्हाला येईल आणि ही डिझाईन कशी दिसते हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा मग फायनली छान असा मोठासा काठ वापरून आपण आज खूप सुंदर अशी डिझाईन इथे तयार करून घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा काठापासून कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी पद्धत आहे, कमीत कमी टाइममध्ये ही डिझाईन तयारही होते. आणि ह्या छानशा काठाच्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खरंच खूप सुंदर लुक येणार आहे. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. असंही मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे.
त्याचबरोबर खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंग आणि फिटिंगच्या टिप्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. त्याचं फॉलो करून तुम्ही डिझाईन बनवली तर नक्कीच छान अशी डिझाईन तुम्हाला बनवता येईल. आणि मी नेहमीच सांगत असते की फक्त डिझाईन बनवणं महत्त्वाचं नाही आहे, तर ते प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सो त्यामुळे मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने जर का तुम्ही डिझाईन बनवली तर नक्कीच तुम्हाला परफेक्ट डिझाईन बनवता येईल. ठीक आहे. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडी आणि ब्लाऊज खूप सुंदर असं सगळ्यांमध्ये उठून दिसेल. सो मग तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. लुक सुद्धा खूप छान आला. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा. सो नक्कीच आजच्या ह्या डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर अशी लुक येईल. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तेवढ्या लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.